वगैरे पुढून चालू आहे बाई. तिची फॅशन डिझायनिंगची ती एकदम छान केली. हाय, तर आपण आज गेलेलो आहेत कंकलेश्वर टेम्पलला. तर याची लोकेशन बीडमध्ये आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी इंट्रो शूट केला होता, पण काही कारणाने माझे ना अर्धे व्हिडिओ डिलीट झालेत, अर्ध्या क्लिप. तर जेवढ्या आहेत तेवढ्या मी या व्हिडिओमध्ये ॲड केला. चला तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण तिथे गेल्यावरती बाहेरच ना इथे कालभैरवनाथचं मंदिर आहे आणि छोटंसं मंदिर आहे मस्त. याच्या बाहेरच एक पिंड पण ठेवलेली आहे तिथे. पुढे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि याच्या समोरच ठीक कंकलेश्वर टेम्पल आहे. आणि इथे बघा, जी तुम्हाला सांगितलं मी ती पिंड इथे ठेवलेली आहे. आजूबाजूला खूप लोक आले होते प्री वेडिंग वगैरे शूट करण्यासाठी. खूप भारी जागा आहे. चला तर आपण आता मंदिरामध्ये एंट्री करूया. आणि मी असं ऐकलंय की आजूबाजूला जे पाणी दिसतंय ना, तर ही पूर्णपणे विहीर आहे आणि पूर्णपणे खोल आहे असं मी ऐकलंय इथे गेल्यावरती. आणि मधोमध मंदिर आहे आणि हे 100 वर्ष जुनं आहे आणि तसं टिकलेलं आहे. आणि आतमध्ये जसं बाहेरनं चांगले ना, तसंच आतमध्ये देखील खूप भारी आहे. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. इथे आपण एंट्री केली की लगेच समोर एक पिंड आहे. इथे दर्शन वगैरे घेऊन आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आणि आता आपण जसं की बघतोय की आपण चढताना पण इथे समोर किती भारी याला डिझाईन केलेले आणि हे सगळं ना दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि खूप भारी वाटतं जेव्हा आपण तिथे स्वतः आतमध्ये असतो ना. कॅमेऱ्यामधनं एवढं काही म्हणजे वाटत नाही चांगलं, पण जेव्हा आपण तिथे असणार ना तर खूप भारी वाटतं एकदम. म्हणजे मधोमध आहे, आजूबाजूला पाणी आणि आतमध्ये पण एवढं भारी काम केलेलं दगडावरती. खूप भारी वाटतं. तुम्ही एकदा जाऊन बघा इथे. आणि इथे एंट्री केल्यावर आम्हाला समजलं की इथे अजून ह्या मंदिराच्या आतमध्ये अजून छोटे मंदिर केलेले आहेत. ते इथे बघा हनुमानाचं मंदिर आहे. आम्ही बाहेरनं दर्शन केलं, आतमध्ये नाही गेलो. आणि त्याच्याच समोर इथं रामाचं पण मंदिर होतं. हे पण खूप भारी होतं. ह्याचे दरवाजे पण तुम्ही बघू शकतात किती भारी. म्हणजे जो वरवंटा वगैरे आपण बोलतो त्याला सगळीकडे डिझाईन केली होती आणि खरंच खूप भारी वाटत होतं. आणि मेन मंदिराच्या बाहेर एंट्री करायच्या आधीच ना इथे नंदी ठेवलेला होता असं बोल. तर चला आपण आता मेन मंदिरामध्ये जाऊया. आणि तुम्ही बघितलं इथे पण खूप भारी डिझाईन केली. मला या मंदिराची एक गोष्ट खूप आवडली की बारीक गोष्टीमध्ये डिझाईन केलेली आहे आणि ह्या गोष्टी काहीतरी हिंट देतात तेव्हाच्या काळाच्या. खाली पिंड होती आणि वरती मूर्त्या वगैरे होत्या. गणपतीच्या ह्याच्या वगैरे वरती मूर्त्या होत्या. आता इथे दर्शन वगैरे झालेत आणि ते मागे आम्ही आलो, तिथलं खूप भारी आहे ते पाणी वगैरे, मी तुम्हाला दाखवते. आणि आपल्यासोबत आहे आज गौतमी, माझी बहीण लागते, आणि अजून एक माझी मावशी दिव्या नाव आहे तिचं, ते मी तुम्हाला नंतर दाखवते. आता याच्याबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला माझी बहीण सांगते. हे जे मंदिर आहे ते फार प्राचीन काळातलं आहे.
याच्या तुम्ही भिंती वगैरे बघा, भरपूर प्राचीन आहे. चालुक्य राजा 7वा त्यांनी हे बनवलेलं आहे मंदिर आणि त्यांचं नाव होतं विक्रमादित्य. ह्या मंदिराचं असं म्हणणं आहे लोकांचं की इथे केलेला नवस म्हणा किंवा जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण होते आणि भरपूर लोक इथे येत असतात. सोमवारी पण मोठी पूजा केली जाते. मस्त. हा हे बघा, खूप जुनं कोरीव काम आहे. ही देवी वाटते कुठली तरी. हे बघ ना, हातपाय तुटले ते, म्हणजे हातपाय हे उभे झाले. आणि इथं हा मासा. खूप सुरेख असं कोरीव काम आहे. खूप सुरेख असं कोरीव काम इथे केलेलं आहे. हा, मगाशी मी तुम्हाला गौतमी दाखवली ती, ही माझी मावशी, हिचं नाव आहे दिव्या आणि ही पण आज आपल्यासोबत हाय तरी कर ना, हाय, आपल्यासोबत व्हिडिओ मध्ये राहणार आहे. त्यानंतर आम्ही जेवायला गेलो, कारण की खूप भूक लागली होती आणि इथे काही चांगलं रेस्टॉरंट वगैरे काहीच भेटत नव्हतं. तर जे भेटलं तिथे आम्ही काम चालवून घेतलं आमचं. आणि त्याच्यानंतर तिकडून आल्यानंतर इथे यशवंतराव उद्यान म्हणून एक गार्डन होतं, तर तिथे आम्ही गेलो आणि तिथं माझी एक दुसरी मावशी भेटली होती. तिची आम्ही थोडी मज्जा घेत होतो, कारण की तिचं असं होतं की कॅमेरा समोर बोलायला वगैरे ती जरा अशी लाजायची वगैरे. आणि याच्यामध्ये थोडीफार मस्ती वगैरे आहे, तर तुम्ही ते बघून काय जज नका करू. आम्ही नॉर्मली तिथे गेलो आणि बसलो आणि ती दिसली म्हणून आम्ही मजाक मस्ती करत होतो. आणि मेन म्हणजे तिला आम्ही सांगत होतो की तू बोल, लाईक, शेअर, सबस्क्राईब, तर ती बोलत नव्हती. ती खूप लाजत होती. काय काय जण असतात असं. मला पण स्टार्टिंगला तसंच व्हायचं, पण आता थोडंफार नॉर्मल होऊन जाते. आधी सर्वात आधी आम्ही कंकलेश्वरला गेलो, त्याच्यानंतर ज्यूस वगैरे पिलं. पुढून चालू आहे बाई. आता तिकडं जसं की तुम्ही बघितलं, आधी आम्ही कंकलेश्वरला गेले, तिथे मी थोडंसं शूट केलं आणि त्याच्यानंतर ज्यूस वगैरे पिला, खाल्लं वगैरे. आणि आता आम्ही यशवंतराव उद्यान आहे इथे समोरच, आंबेडकरचा पुतळा तिथे तिथं उद्यान आहे, इथे बसलेलं आहेत. आणि इथं आम्हाला इन्सिडेंटली माझी एक मावशी भेटलेली, तिची फॅशन डिझायनिंगची ती एक्झाम द्यायला गेली. एक्झाम कशी गेली? छान गेली. छान गेली. आता